महिला बालक सुरक्षेत महाराष्ट्राची मोठी झेप, गुन्हे घटले, दोषसिद्धी 96%वर. मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा. राज्यात महिला आणि लहान मुलांविरोधातील गुन्ह्यांबाबत सरकारने कठोर भूमिका घेतल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. महिलांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तात्काळ आणि संवेदनशीलतेने कारवाई केली जात असून महिलांची तक्रार प्राथमिकदृष्ट्या खरी मानून गुन्हा नोंदवण्याचे प्रमाण तब्बल 99.27% असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. रविवारी हिवाळी अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की प्रति 1,00,000 लोकसंख्येमागे महिला विरोधी गुन्ह्यांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात 8व्या क्रमांकावर आहे. तसेच ऑक्टोबर 2024 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत राज्यात एकूण 7,711 गुन्ह्यांची घट झाली असून ही घट सुमारे 2.5% एवढी आहे. बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा घट झाल्याचा दावा करण्यात आलेला असून बलात्काराची 375 प्रकरणे दाखल झाली आहेत. महिला आणि बलात्कार प्रकरणांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढल्याचं मुख्यमंत्री यांनी अधोरेखित केलेलं आहे. 2013 साली दोषसिद्धीचे प्रमाण केवळ 9% होते. 2019मध्ये ते वाढून 50%पर्यंत पोहोचले आहे. नवीन कायदे आणि जलद तपास यंत्रणेच्या माध्यमातून सध्या दोषसिद्धीचे प्रमाण 96.24% एवढे उच्चांकी झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे. आपण जर बघितलं तर क्राईम इन इंडियाच्या रेकॉर्डप्रमाणे आपण प्रति लाख लोकसंख्येचा विचार केला तर गुन्ह्यांमध्ये क्राईम रेटमध्ये महाराष्ट्र 8व्या क्रमांकावर आहे. पण यामध्ये आपण जर बघितलं तर ऑक्टोबर 24च्या तुलनेत ऑक्टोबर 25 पर्यंतचं जर आपण स्टॅटिस्टिक्स बघितलं, आता मी नेहमी म्हणतो की आकडेवारी खरं म्हणजे याचं काही समर्थन होत नाही, पण आकडेवारीने समजतं म्हणून ते सांगावं लागतं. तर आपण जर बघितलं तर ऑक्टोबर 24च्या तुलनेत ऑक्टोबर 25 पर्यंत गुन्ह्यांमध्ये जवळपास 7,711 गुन्ह्यांची घट आहे, म्हणजे जवळपास 2.5%ची ती घट आहे. आणि याच्यामध्ये गत वर्षीपेक्षा खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, त्यानंतर या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र बलात्कार हा जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये 375नी वाढ झालेली आहे. दोषसिद्धीचं प्रमाण हे मात्र मला या सभागृहाच्या नजरेस आणून द्यायचं आहे की 3 नवीन कायदे आल्यानंतर काय परिणाम आहे. आपल्याला माहिती आहे 2013 साली आपलं दोषसिद्धीचं प्रमाण हे 9% होतं. 100 गुन्हेगारांपैकी 91 गुन्हेगार सुटायचे, 9% होतं. त्यानंतर आपण 14 पासून ज्या उपाययोजना केल्या त्या उपाययोजनांच्या आधारावर आपण ते 50% पर्यंत आणलं. पण आता नवीन कायदे आल्यानंतर म्हणजे ऑक्टोबर 24 मध्ये आपलं दोषसिद्धीचं प्रमाण हे 50% होतं. आपण जर बघितलं तर आता नवीन कायदे आल्यानंतर हे दोषसिद्धीचं प्रमाण आपलं गेलंय 96.24% पर्यंत. 96.24. आणि असं नाही 70,000 गुन्हे त्यातलं हे 96.24%. आणि अर्थात त्यातले समजा आपण छोटे गुन्हे काढून टाकले, काही कंपाऊंडिंग होतं तरी 70%. गंभीर गुन्ह्यातही. म्हणजे हे 3 कायदे किती इफेक्टिव्ह आहेत याचं हे उदाहरण आहे. कारण या कायद्याने सगळ्यात महत्त्वाचं काय केलं भास्करराव, या कायद्यात तरतूद अशी केली की जो आरोपी पक्ष आहे हा 2 पेक्षा जास्त तारखा मागूच शकणार नाही, हा नियम केलाय. 2 पेक्षा जास्त तारखा त्यांनी मागितल्या तर ऑब्जेक्शन आपल्याला घेता येतं आणि त्याच्याकडे सबळ रिझन आहे का हे ॲसर्टन झालं तरच त्याची कारणं नोंदवून त्याला पुढची तारीख जज देऊ शकतो. त्यामुळे कुठलाही जज अशा प्रकारे तारीख देत नाही. आणि म्हणून वेगही वाढलाय आणि दोषसिद्धीचं प्रमाण जे आहे हे देखील जवळपास 96.24% पर्यंत आलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.